चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, बोलते देणार नाही, दादागिरी नहीं चलेगी, बोलते देणार नाही, डंडे मैदान में, बोलते देणार नाही, बोलते देणार नाही, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, नाही ना बोलू कुठं पाठवत नाही। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी मुंबईतील कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे। या सर्व कार्यकर्त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। परिस्थिती अशी आहे की संपूर्ण देशामध्ये आत्ता हे वातावरण तापत चाललेलं आहे। जी भूमिका मांडली गेलेली आहे ते सरकारने फार शहाणपणाने मांडली असं काय दिसत नाही। तर त्याच्यामधले जे डावपेच आहेत ते डावपेच आता उघड व्हायला लागलेले आहेत आणि त्यामुळं आम्ही या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला या आंदोलनाला चांगला पाठिंबा मिळतो आहे। लोक सावध झालेली आहेत, त्यांच्या लक्षात आलेलं आहे की काय नेमकं राजकारण चाललेलं आहे आणि त्यामुळं आम्ही याच्यामध्ये ही भूमिका घेतलेली आहे आणि आज त्याचं एक चांगलं स्वरूप या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे। बोल गौतम। रिपब्लिकन पक्षाच्या वतीने वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये अनुसूचित जातीच्या वर्गीकरणासंदर्भामध्ये भूमिका मांडण्याची वेळ आली होती। ती भूमिका आज महाराष्ट्रभर रिपब्लिकन पक्षाने आंदोलन करून आपल्या जाहीरपणे सांगितलेले आहेत। वर्गीकरण हे 2027च्या जनगणनेनंतर व्हावं, कारण सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिलेली आहे की इम्पेरिकल डाटा आल्यानंतरच सगळ्या जातींचा इम्पेरिकल डाटा तयार झाल्यानंतरच वर्गीकरण करण्यात यावं आणि अजूनपर्यंत इम्पेरिकल डाटा तयार झाला नाही आणि वर्गीकरण करण्यासाठी जो इम्पेरिकल डाटा लागतो त्यावेळेला निश्चितपणे 2027ला जातीय जनगणना होणार आहे। त्या जातीय जनगणनेनंतरच इम्पेरिकल डाटा हा नजरेत येणार आहे किंवा इम्पेरिकल डाटा तयार होणार आहे, डाटा तयार होणार आहे। त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे की 2027च्या नंतर वर्गीकरण करण्यात यावं। वर्गीकरण जरी करायचं जरी असलं तरी त्या सरकारने जो बदर आयोग नेमलेला आहे, हा बदर आयोग हा एकांगी आहे। बदर आयोगाला एक जातीला समोर ठेवून बदर आयोग हा स्थापन केलेला आहे। रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की सगळ्या जाती म्हणजे अनुसूचित जाती महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत, 59 जातींना विचारात घेऊन एक स्वतंत्र आयोग स्थापन करावा आणि तो स्थापन करण्याकरता बदर आयोग सर्वप्रथम बरखास्त करावा। त्याचबरोबर मातंग समाजाचा जर विकास होत असेल तर मातंग समाजाच्या विकासासाठी RT स्थापन केलेले आहे, RTच्या तर्फे मातंग समाजाचा विकास करावा। लहुजी साळवे वस्ताद ज्या आयोगाच्या शिफारसी आहेत त्या लागू करून मातंग समाजाचा विकास करावा। परंतु 59 जातीमध्ये फूट पडता कामा नये। 59 जातीमध्ये मातंग असेल, बौद्ध असेल, चर्मकार असेल, या सगळ्या जागी एक संघ राहाव्यात। रिपब्लिकन पक्षाची ही भूमिका असल्यामुळं आम्ही या वर्गीकरणाला विरोध करत आहेत। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। सत्तेमध्ये असलो नसलो, आंबेडकर चळवळीमध्ये बाबासाहेबांच्या विचारावर संविधान आहे आणि संविधानाला जर हात लावत असेल त्या संविधानाच्या विरोधात वागेल त्याला आम्ही जसं उत्तर देऊ। पण आज उपवर्गीकरण आणि अबकडाचा जो विषय आहे ते आमचेच भाऊ आहेत, आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न चालू आहे। केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे त्यांना समजायचा प्रयत्न करतात की अशा पद्धतीने तुम्ही करू नका आणि तुम्हाला काय पॅकेज पाहिजे असेल आपण 50,000चं पाकिट देऊन टाका। आम्ही महामंडळ दिलेलं आहे, अण्णाभाऊ साठे महामंडळ, त्यानंतर वीर लहुजी वस्ताद दिलेलं आहे, त्यानंतर RT दिलेलं आहे, अजून 50,000चं पाकिट देऊन टाका। पण ह्या मातंगाचा भंडारा लावायचा त्यांनी बंद केला पाहिजे आणि चाबूक मारायचा। आमचं म्हणणं हे आहे की हे लावत हे करत राहिले तर प्रॉब्लेम होणार ना। तुमची मुलं काही शिकणार, तुम्ही देव 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 करत राहिला, मग 36 कोटी देवाला तुम्ही जर कुठे ठेवला तर त्यांना ठेवा, घरात ठेवा, त्यांना बाहेर रस्त्यावर कशाला आणता। आणि आपण गुबू करण्यापेक्षा बाबासाहेबांचे संविधानाच्या माध्यमातून शिका, संघटितवर संघर्ष करा आणि शिका। आम्हाला बाबासाहेब भेटला, आमची मुलं शिकलेली आहेत। आज रिपब्लिकन पक्षाचे आणि बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे जे नेते आहेत आणि आज कार्यकर्ते आहेत आणि आंबेडकरचे सर्वांची कार्यकर्ते ही मुलं आंबेडकर चळवळीचे आहेत। बाबासाहेब त्यांना पहिल्यापासून शिकलेले आहे आणि आमचं म्हणणंच एक आहे, पहिले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष नंतर करा। आम्हाला वेळ नाही तुम्ही संघर्ष करायला, तुम्ही आमचे भाऊ असल्यामुळे आम्ही तुम्हाला हमेशा संघाती राहू। मी एवढंच सांगतो आणि इथं सब जय भीम। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते माननीय खासदार केंद्रीय मंत्री आठवले साहेब यांच्या आदेशानुसार
आज मुंबईमध्ये मुंबई अध्यक्षच्या वतीने या पूर्ण अबकड हा उपवर्गीय हा रद्द व्हावा या उद्देशाने या ठिकाणी बांद्रा कलेक्टर ऑफिस या ऑफिसवरती मोर्चा आयोजन केलेला आहे. त्या माध्यमातून आम्ही चेंबूरहून आमचे नेते महादेवजी साळवे, संतोष लाड, सचिन सुकाळे आणि बनकर असे बरेचसे कार्यकर्ते आम्ही या मोर्चामध्ये सामील झालेलो आहोत. आमचं एवढंच म्हणणं आहे की अबकडन याला आमचा विरोध आहे आणि सर्वप्रथम मी तर खरं तर या महाराष्ट्र शासनाला आम्ही जागं करण्यासाठी आणि या इथल्या व्यवस्थेला जागं करण्यासाठी आजचं हे जे जातीमध्ये जे तेढ निर्माण करण्याचं काम करतं आहे त्याच्या विरोधात आमचं हे आंदोलन होतं. आमचं आंदोलन कुठल्याही जातीच्या विरोधात नव्हतं. जे आमचं हक्काचं आरक्षण आहे, जे वर्षानुवर्ष आम्हाला जे मिळत आलं आहे ते आम्हाला पुढेही असंच मिळावं, याच्यामध्ये कुठल्याही इतर जातींचा समाविष्ट होऊ नये यासाठी आजचं खरं तर हे आंदोलन होतं. अरे दादागिरी नाही चलेगी, नाही चलेगी, नाही चलेगी. आरक्षण आमच्या हक्काचं आहे. कोण बोलतंय देणार नाही. कोण बोलतंय देणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.